सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार बंधू भगिनींनो, मी वृषाली भक्तिसागरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्याचा काळ हा खूप महागाईचा काळ आहे आणि अशा या महागाईच्या काळामध्ये सगळ्या गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत. धान्याची किमती वाढलेल्या आहेत, सगळ्या भाजीपाल्याच्या किमती वाढलेल्या आहेत. मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये धनधान्य भरपूर राहावं, धनधान्याची बरकत राहावी, यासाठी नेमकं काय करता येईल, कुठला तोडगा आपल्याला करता येईल, हे आज आपण पाहणार आहोत. आजचा तोडगा जो आहे तो घरामध्ये समृद्धी नांदावी, म्हणजे धनधान्य घरामधलं जे आहे धान्य मुख्य करून ते भरपूर प्रमाणामध्ये त्याला बरकत राहावी, त्याची समृद्धी राहावी आपल्या घरामध्ये, यासाठी आजचा तोडगा आहे. खूप महत्त्वाचा तोडगा आहे. अवश्य ऐका आणि अवश्य करून पहा. आपल्याला हा तोडगा शुक्रवार आणि मंगळवारी अशा 2 दिवस करायचा आहे. आपल्याला गाईच्या ज्या शुभा असतात, गाईच्या शेणाच्या गौऱ्या ज्या असतात, त्या गाईच्या शेणाच्या गौऱ्याची आपल्याला राख करून ठेवायची आहे. आणि मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून शुचिर्भूत व्हायचं आहे. घरातल्या देवांची पूजा अर्चा आटोपायची आहे आणि तुमचे जे काही प्रातःकर्म असतील, उपासना तुमची जी असेल ती करायची आहे, नित्य उपासना. ते सगळं झाल्यानंतर आपल्याला आपण जी राख करून ठेवलेली आहे गाईच्या शेणाच्या गौऱ्यांची, ती थोडीशी राख आपल्या हातावर घ्यायची आहे आणि त्या राखेकडे पाहत 1008 वेळेस आपल्याला श्री अन्नपूर्णा प्रसन्न असा जप करायचा आहे. चिमूटभर राख किंवा थोडीशी राख हातावर घ्यायची आहे आणि त्या राखेकडे पाहत किंवा थोडा वेळ राखेकडे पाहून पुन्हा मनातल्या मनात श्री अन्नपूर्णा प्रसन्न, श्री अन्नपूर्णा प्रसन्न, श्री अन्नपूर्णा प्रसन्न असा जप आपल्याला 1008 वेळेस करायचा आहे. शुक्रवारी आणि मंगळवारी असा दोन्ही दिवस असा जप करायचा आहे. जप पूर्ण झाला की त्यानंतर आपल्याला ती जी आपल्या हातातली जी राख आहे, ती राख एका छोट्याशा कागदाच्या तुकड्यामध्ये त्या राखेची छोटीशी पुडी करायची आहे आणि ती पुडी आपल्याला एका पाटावर ठेवून त्या पुडीची आपल्याला हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा, लाल फूल असं तिची पूजा करायची आहे. त्यानंतर दिवा लावायचा आहे, निरंजन लावायची, उदबत्ती ओवाळायची आहे. जशी आपण एक नॉर्मल पूजा जशी आपण करतो तशी पूजा आपल्याला त्या पुडीची करायची आहे, ज्या पुडीमध्ये हातातली आपल्या राख आहे. आणि पूजा केल्यानंतर आपल्याला खीर कानवल्याचा नैवेद्य या पुडीसमोर दाखवायचा आहे. खीर आणि कानवला म्हणजे करंजी, खीर कानवला किंवा खीर पोळीचा नैवेद्य आपल्याला त्या पुडीला दाखवायचा आहे. आणि त्यानंतर मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे, आरती करायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर ती पुडी घेऊन आपल्याला घरातली जी वृद्ध सवाष्ण स्त्री असते, वृद्ध सवाष्ण स्त्री, जर वृद्ध नसेल तर घरातली कोणतीही सवाष्ण स्त्री चालेल, त्या सवाष्ण स्त्रीच्या हाताने ती जी पुडी आहे त्या राखेची पूजा केलेली पुडी आपल्याला धान्याच्या डब्यामध्ये सगळ्यात खोल खाली पुरून ठेवायची आहे. कोणताही धान्याचा डबा घ्या, तांदूळाचा घ्या, गव्हाचा घ्या, ज्वारीचा घ्या, कोणत्याही धान्याचा डबा घ्या. त्या डब्यामध्ये सगळ्यात खाली बुडाला त्या डब्याच्या ती आपल्याला राखेची पुडी ठेवायची आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर ही पुडी आपल्याला काढायची नाही. असं केल्यानंतर मंगळवारी समजा आपण हे केलं, त्यानंतर येणाऱ्या पुढच्या शुक्रवारी सुद्धा आपल्याला असाच विधी करायचा आहे. असंच आपल्याला हातामध्ये गाईच्या शेणाची राख घ्यायची आणि ती राख हातात घेऊन आपल्याला श्री अन्नपूर्णा प्रसन्न, श्री अन्नपूर्णा प्रसन्न असा जप करायचा. ती राख पुडीमध्ये बांधायची, त्या पुडीची पूजा करायची, तिला खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर पुन्हा ती पुडी घेऊन आपल्याला धान्याच्या डब्यामध्ये पुन्हा ठेवायची आहे. हा एक तोडगा आहे घरामधलं धान्याला बरकत राहण्यासाठी. हा तोडगा अवश्य करून पहा. शेतकरी ज्या बंधू असतील, शेतकरी बंधू भगिनी जे असतील, त्यांनी आपल्या धान्याच्या कणग्यांमध्ये ठेवण्यासाठी, धान्याच्या पोत्यांमध्ये ठेवण्यासाठी हा उपाय अवश्य करा. खूप चांगला इफेक्ट आहे त्याचा, खूप अतिशय प्रभावी असा तोडगा आहे. आणि शास्त्रामध्ये या तोडग्याचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे आणि या तोडग्यानी खूप लोकांना याचा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हे अवश्य करून पहा. घरामधलं धनधान्य हे आपल्याला
कधीही कमी पडणार नाही, घरामध्ये समृद्धी राहील आणि खूप छान या तोडग्याचा प्रभाव आहे. शुक्रवार आणि मंगळवार असा 2 दिवस करायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये अशा नवनवीन तोडग्यांसोबत, नवनवीन उपासनांसोबत. तोपर्यंत जय जगदंब.